नमस्कार सर. हा, नमस्कार ताई, बोला ना. राज्य सरकारने जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, ज्याचं सध्या वितरण सुरू आहे, बरोबर? हो. त्यामध्ये जेवढे शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे, या हं. तालुक्यांची यादी एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगाल का? नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारने जे विशेष पॅकेज 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मंजूर केलं आहे, ते 31,628 कोटी रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. जे नवीन पद्धतीने अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने हेक्टरी 18,500 रुपये प्रमाणे जाहीर केली, ते कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती सुद्धा राज्य सरकारने महत्त्वाची दिली आहे. काल एक महत्त्वाचा GR 9 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकारने निर्गमित केला आहे आणि या GRच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार हे सरकारने स्वतः सांगलेलं आहे. आता ही संपूर्ण यादी मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यामध्ये आपण पाहतोय पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारवा, नेर आणि बाभुळगाव या यवतमाळ जिल्ह्यातील एकंदरीत ह्या सर्व 12 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. याचबरोबर आपण पाहतोय परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा या परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री या सर्व 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. याचबरोबर जालना जिल्ह्यातील जालना असेल, अंबड असेल, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद या सगळ्या जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यातील ह्या शेतकऱ्यांना वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. याचबरोबर बीड जिल्ह्यातील बीड असेल, आष्टी असेल, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, आंबेजोगाई, परळी, वडवणी आणि केज या बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. याचबरोबर आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुपाली, म्हाळसा, अलिबाग, पेण, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरळ, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या सगळ्या 15 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, संगमेश्वर आणि रत्नागिरीच या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आणि लातूर जिल्ह्यातील देवणी असेल, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर आणि चाकूर या लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर या 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार असेल, शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि आक्रणी या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तासगाव असेल, कवठे महाकाळ असेल, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज आणि वाळवा या 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आपण पाहतोय कारेगाव, खटाव, मान या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, चांदगड आणि पन्हाळा या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर, कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव आणि संगमनेर या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर आणि मंगळवेढा या एकंदरीत 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, येलापट्टी, भामरगड आणि सिरोचा या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरे, अर्जुनी, देवरी, सालकेसा,
सडक आणि अर्जुन या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखनी या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याचबरोबर आपण पाहतोय नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोली, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर आणि नरखेड या नागपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू आणि कारंजा या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोडपिंपरी, पोभुर्णा, ब्रह्मपूर या 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने अनुदान मिळणार आहे. अकोला तालुक्यातील अकोट, बार्शी टाकळी, तेलारा, बाळापूर आणि पातूर या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा आणि खामगाव या 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा आणि वाशिम या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी असेल, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा आणि नांदगाव, खंडेश्वर या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहतो राज्य सरकारच्या माध्यमातून यह महत्त्वाचा GR निर्गमित केला काल 9 ऑक्टोबर 2025 रोजी. आणि या सगळ्या 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाढीव दराने मिळणार आहे. जसं की राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी जो महत्त्वाचा GR काढला होता, त्या GRच्या माध्यमातून 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेज अंतर्गत आता शेतकऱ्यांना हेक्टरी वाढीव दराने 18,500 रुपये प्रति हेक्टर, जिरायतीसाठी, बागायतीसाठी 27,000 रुपये आणि जे नियमित बागायतदार शेतकरी त्यांना 32,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अगदी. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जेवढ्या शेतकऱ्यांचे जेवढे तालुके याच्यामध्ये अवेलेबल आहेत, आपापल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या फार्मर आयडीची पहिली दक्षता घ्यावी, बरोबर? हो. कारण फार्मर आयडी हा महत्वाचा भाग आहे यामध्ये, त्याच्याशिवाय पैसे कुणाच्याही अकाउंटला येणार नाहीत. आणि त्यासोबतच गावनिहाय आपापली यादी आणि यादीमध्ये आपापले नाव पण चेक करावे, आपल्या परिवाराचे नाव चेक करावे. जेवढं क्षेत्र आहे बाधित त्या क्षेत्रानुसार रक्कम किती टक्क्याने मिळतीये, कारण आता आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं की हेक्टरी आहेत आता 8,500चा टप्पा आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला असं वाटेल की 1 हेक्टरचे 8,500 आले नाहीत मला. तिथंच समोर पर्सेंटेज पण दिलेला आहे, आपल्याला किती पर्सेंटेज बाधित क्षेत्र म्हणून दाखवलेलं आहे त्याच्यानुसार रक्कम मिळणार आहे. ती कमी जास्त असू शकते प्रत्येक शेतकऱ्याची, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्याही नावावरच्या जमिनीनुसार, बरोबर सर? नक्कीच. अगदी. ही एक सर्वात महत्वाची माहिती आहे. आता यामध्ये अजून काही दुसरं काही आपण सांगू शकता विशेष, की हा शेतकऱ्यांना अजून कोणत्या गोष्टीची स्पेशल दखल घ्यावी लागेल? याच्यामध्ये पहिलं म्हणजे शेतकऱ्यांना फार्मर आयडी महत्वाचा आहे. फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आधार कार्डला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे. ऍग्रीस्टेक अंतर्गत ही सगळी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. आणि सध्या जे शेतकरी म्हणजे सर आमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत पण खूपच कमी जमा होत आहेत. मग याच्या अगोदर हे जे पॅकेज जाहीर केले, या पॅकेज जाहीर करायच्या अगोदर सरकारने जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे GR काढले होते आणि प्रस्ताव सगळे मंजूर केले होते, हेक्टरी 8,500 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. मग जे मंजूर केलं होतं ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आणि हे जे पॅकेज जाहीर केलंय हे दुसऱ्या टप्प्यात पॅकेज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अगदीच. सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.